काजाळी फोडून विवेक दीप उजाळी ते योग या पाहे दिवाळी निरंतर ते योग या पाहे दिवाळी निरंतर मनातील अंधकार दूर करून विवेक ज्ञान आणि आत्मप्रकाश लावणं म्हणजे हाच खरा दिवा आणि हीच खरी दिवाळी. तर नमस्कार, मी सृष्टी दीपक शेलार विचार क्रांतीच्या या विचार मंचावर विषय मांडते. वारकरी संत महाराष्ट्र धर्म घडला तुम्हा कारणे. आता वारकरी संत म्हणजे काय तर आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीसाठी जाणाऱ्या, भक्ती मार्गाचा प्रसार करणाऱ्या, समता आणि बंधुता शिकवणाऱ्या भक्तांचा संप्रदाय म्हणजे वारकरी संत. शक्ती, भक्ती आणि कर्तव्य या तीन मूल्यांवर उभा असलेला धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म. आणि या सर्वांचं मिळून ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा वारकरी संतांचं यात काय वाटा हे समजायला आपल्याला भाग पडतं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे विश्वाची माझे घर. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली संपूर्ण विश्वाला आपले एक कुटुंब मानतात आणि त्यांचा हाच विचार महाराष्ट्र धर्माचा पाया राहतो. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर नेशन फर्स्ट आणि सेल्फ लास्ट ही भावना म्हणजे महाराष्ट्र धर्म. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या पसायदानामध्ये संपूर्ण विश्वातील प्राण्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आणि हीच प्रार्थना म्हणजे महाराष्ट्र धर्म. हीच प्रार्थना म्हणजे महाराष्ट्र धर्माचा एक पाया. आणि संतांनी आपले कर्तव्य आधी करा असा संदेश कायम समाजाला दिलाय आणि त्यांचा हाच संदेश म्हणजे महाराष्ट्र धर्म. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, मतभेद नसू दे. या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ओळी सांगतात का खरा महाराष्ट्र धर्म काय. जिथे कोणताही भेदभाव नाही तो खरा महाराष्ट्र धर्म. जिथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई हे सगळे एकजुटीने आणि एक मताने राहतात तोच खरा महाराष्ट्र धर्म. आणि त्याच महाराष्ट्रात मी राहते याचा मला खूप अभिमान आहे. उत्तम चांडाळ अथवा सुशीळ, उत्तम चांडाळ अथवा सुशीळ, पावन सकळ वैकुंठे होती असे सांगून संत एकनाथ महाराज जातीपातीच्या भिंती तोडतात आणि समाजात समानतेचा संदेश पसरवतात. यावरून लक्षात येते की समानता किती गरजेची आहे हे आमचे संत आम्हाला सांगतात. आणि याचद्वारे संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात, म्हणजे संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगाच्या माध्यमांमधून समाजातील अन्याय, अत्याचार, दांभिकपणा, त्याच्यानंतर कर्मकांड आणि अहंकार या सगळ्या गोष्टींवर कठोर प्रहार करतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखा देव तेथेची जाण. महाराजांच्या या ओळींमध्ये महाराष्ट्र धर्म काय असतो हे अगदी म्हणजे समजून घेतलं तर असतं, अगदी प्रामाणिकपणे समजून येतं की खरा महाराष्ट्र धर्म काय. आज आपल्या समाजात जे नवस असतं, आज आपल्या समाजात नवस करण्याची एक प्रथा आहे. त्यावर महाराज खूप छान म्हणतात, नवसे कन्या पुत्र होती मग का कारणे लागती पती. जर नवसाने मुलबाळ होत असेल तर मग पतीची गरज काय. यातून महाराज कर्मकांडाचे जे विषय आहे, कर्मकांडाचा जे निरर्थकपणा आहे ना त्यावर बोट ठेवतात आणि समाजाला जागा करतात. आणि आजची जी वस्तुस्थिती आहे, आजही आपण गावखेड्यांमध्ये म्हणा किंवा शहरांमध्ये म्हणा या मानसिकताचे लोक बघतो. ही मानसिकता आजही आपल्या समाजात आहे. मग जर महाराज म्हणताय की जर तुम्हाला मुलबाळ होणं हे म्हणजे नवस करून होत नाही तर मग आज आपल्याला ते समजत नाही. म्हणजे महाराष्ट्र धर्म तेव्हा आपल्याला समजला पाहिजे की महाराष्ट्र धर्म तो खरा आहे की आपल्याला अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचा नाही. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी हे मला माझ्या संतांकडून समजतं आणि हाच खरा महाराष्ट्र धर्म असं समजू लागतं. वारकरी परंपरेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मला एक आवडतं, ती म्हणजे पंढरपूरची वारी. ही वारी म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे जिथे कोणताही भेदभाव नाही. माऊली 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 म्हणत चालणारी ही वारी माणसाला माणसाशी जोडते. आणि याच वारीमध्ये महाराष्ट्र धर्माचा साक्षात प्रत्यक्ष असा अनुभव होतो की खरंच काय महाराष्ट्र धर्म आहे. कारण तिथे सगळे समान असतात. सकलांना आहे येथे अधिकार, ब्राह्मण, क्षत्र, वैश्य, शूद्र, बाळे,
महाराष्ट्र धर्माची ओळख ही आहे वारीमधली समता आणि बंधुता. महाराष्ट्र धर्म वारकरी संतांमुळे ओळख आहे. महाराष्ट्र धर्माची ओळख म्हणजे वारकरी संत, महाराष्ट्र धर्माचा आत्मा म्हणजे वारकरी संत, महाराष्ट्र धर्माची संस्कृती म्हणजे वारकरी संत. आणि याच वारकरी संतांना माझा सतसत प्रणाम आहे की तुम्ही शिकवलेली ही शिकवण आणि तुमचे हे संदेश समाज परिवर्तनासाठी योग्य ठरताय. आज आपल्या तंत्रज्ञानाच्या युगात माणुसकी कुठेतरी हरवत चालली आहे असं आम्हाला जाणवतो. आणि त्याचमुळे या वारकरी संतांचे विचार आपल्या जीवनात येणे गरजेचे आहे. कारण जितकं आपल्यासाठी श्वास घेणे गरजेचं आहे तितकंच आपल्या जीवनात या वारकरी संतांचे विचार येणे गरजेचं आहे. वारकरी संतांनी महाराष्ट्र धर्म घडवताना आपल्याला इतके सारे विचार दिले जे आपल्याला आजही योग्य दिशा दाखवतात.